यांचं सुद्धा बाहेर जाऊ नका. गमछाला गमछा निकोडे जियालालजी कोसबे, सकारामजी कोरटी महाका, कुंतालजी मुंगनकर पलानगाव, उदयरामजी मरसकोल्हे महाका, खूप खूप अभिनंदन ताई. माननीय माजी आमदार सहस्रामजी कोरोटे है, सकारामजी कोरेटी. देखो आगे सर. आरती कार्यक्रमाला सुरुवात झाली. धनुष जनबंधू कडी कसा मडावी कडी कसा, मडावी कडी कसा, बालाराम कुंभरे कडी कसा. खूप अभिनंदन. 56व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे आणि मागील 21 तारखेला मी आदरणीय आमचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते मी शिंदे सेनेमध्ये मी प्रवेश केलेला आहे. आणि त्यानंतर आजचं माझे हे 55वा वाढदिवस आहे. नक्कीचपणे ह्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की साहेब, मंचावर प्रोटोकॉलामुळे आमचं पक्षप्रवेश होऊ शकला नाही, पण आपल्या जन्मदिवसानिमित्त आम्ही आपल्या घरी त्या ठिकाणी आम्ही पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात करणार आहोत. आणि म्हणून संपूर्ण विधानसभेतून, मग देवरी असो, आमगाव असो, सालेकसा असो, ह्या ठिकाणचे संपूर्ण कार्यकर्ता, लेडीज, महिला, युवक आणि पुरुष हे सर्व मिळून पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. जवळपास किती लोकांनी प्रवेश केला आहे? जवळजवळ 500 लोकांनी ह्या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे. मी मनपूर्वक त्यांचे अभिनंदन करतो. आणि शरद पवार गटातील आमच्याकडे तिथल्या महिला तालुका अध्यक्ष आपल्या जांगडेताई, युवक काँग्रेसचे शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष अरुण आचलेजी, जिल्हा महासचिव मेसराम सलामीजी, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष महेंद्र निकोडीजी, जनबंधूजी, ह्या सर्वांच्या आणि सर्व ह्या तालुक्यातील सर्व शरद पवार गटाची टीम त्यांनीसुद्धा आमच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. नक्कीचपणे त्यांचंसुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि ह्यानंतर आमच्याकडे जे जांगडे ताई आहे त्यांना आम्ही एक मोठी जबाबदारी देत आहोत. त्यांना देवरी तालुक्याच्या महिला शिवसेना तालुका प्रमुख नियुक्तीच्या घोषणासुद्धा मी ह्या ठिकाणी करतो. त्यांना आता आम्ही काही क्षणातच नियुक्तीसुद्धा देणार आहोत. त्याचप्रमाणे आमचे महेश फुन्ने यांना आम्ही शहर अध्यक्ष म्हणून त्यांची ह्या ठिकाणी नियुक्ती करत आहोत. त्याचप्रमाणे आमचे महिला शहर अध्यक्ष सलमा पठाणताई त्यांनासुद्धा ह्या ठिकाणी आम्ही नियुक्ती देतो. असे अनेक नियुक्त्या आम्ही ह्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे. आणि आता काही थोड्या वेळातच त्यांना नियुक्तीसुद्धा देणार आहोत. आज नक्कीचपणे मी आदरणीय शिंदेसाहेबांच्या सेनेमध्ये आल्यामुळे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांमध्ये खूप जोश आहे, सर्वांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आणि सर्वांना वाटतो की आता आपलं शिवसेनामध्येच आपण सर्वांनी गेलं पाहिजे, अशा प्रकारची सर्वांची भावना आहे.